नमस्ते. जय भीम जय शिवराय. मी विनय कांबळे अपक्ष उमेदवार म्हणून आष्टा नगरपालिका निवडणूक 2025ला 3B मधून उभा राहिलेलो आहे. आमचे उभा राहण्याचे कारण म्हणजे गेल्या पंचवार्षिकला मी उभा राहिलेलो होतो. थोडक्या मतात माझा पराभव झाला. त्यावेळेला मी नौका उमेदवार होतो. पण आता गेली 9 वर्ष झालं आम्ही या प्रभागाशी 3 नंबर प्रभागाशी आम्ही सतत बांधले गेलेलो आहे. सतत कामाच्या माध्यमातून आम्ही इथे भरपूर कामे केलेली आहेत. तुम्ही बघत असाल हा रस्ता आम्ही पालकमंत्री व सत्ताधारी यांच्याकडे निवेदन देऊन आम्ही हा रस्ता पूर्ण सिद्धार्थनगरमधलं पूर्ण बोळ काँक्रीटीकरण आम्ही करून घेतले आहेत. त्याच पद्धतीने गटारे असो, लाईटची सोय असो, या सगळ्या सोयीसुविधा आम्ही करून घेतलेल्या आहेत. तसेच आपण सांगली रस्त्याकडेला जी पाण्यानं भरलेली खण होती, तिथं डासांचा प्रादुर्भाव होत होता. ती खण मुजवायला लावून आम्ही तिथे ते चांगला बगीचा किंवा वॉकिंग ट्रॅक तयार करा अशी मागणी आम्ही नगरपालिकेकडे केलेली होती. ती मागणी मान्य होऊन त्याचा निधी येऊन ते कामसुद्धा चालू झालेलं आहे. अशी अनेक भरपूर कामे आम्ही केलेली आहेत. तुम्ही बघितलं तर आंबेडकर भवनची रंगरंगोटी असो किंवा आंबेडकर भवन जो फलक लिहिलेला आहे तो फलक असो, हा सुद्धा फलक आम्ही प्रशासकाच्या मागं लागून हा फलकसुद्धा आम्ही करून घेतलेला आहे. अशी अनेक कामे आम्ही केलेली आहेत. आता इथून पुढचे आमचे काम आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, उमाजी नाईक, अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आष्टा येथे व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. 2 पुतळ्यांची मान्यता शासनाने दिलेली आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चितीकरण नगरपालिका करत नव्हती. आम्ही 2 दिवस उपोषणाला बसून ती जागा निश्चितीकरण करून घेतली. 10 गुंठ्याचा खुला भूखंड आम्हाला देण्याचे आश्वासन, लेखी आश्वासन प्रशासकाने दिले. त्या पद्धतीनं आम्हाला आता नगरपालिकेत जाऊन आपल्या सर्वांच्या साक्षीने नगरपालिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पाठपुरावा करायचा आहे व तो भव्य दिव्य पुतळा आष्टा या ठिकाणी उभा राहून तेथे MPSC वर्ग असेल, एखादा हॉल असेल, असं वेगवेगळे आपण तिथं उपक्रम राबवून जेणेकरून आपल्या मुलांना MPSC UPSC असं नाही की हा फक्त समाजाचाच विषय आहे. पूर्ण समाजातील लोक तिथं येऊन अभ्यास करू शकतात, मुलं अभ्यास करू शकतात, अशा अभ्यासिका निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. तरी हे सगळं पूर्तता करण्यासाठी आम्हाला आपल्या समाजाची व इतर समाजातील लोकांचे मतदानची अपेक्षा आहे. ते मतदान जर तुम्ही आम्हाला केले, आम्हाला सभागृहात पाठवले, तर आम्ही येथून पुढे चांगले काम करू असे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. मी रेश्मा दिगंबर माने आष्टा नगरपालिकेला प्रभाग क्रमांक 3 मधून प्रभाग क्रमांक 3A मधून निवडणुकीला उभा राहिलेला आहे. माझं चिन्ह आहे बॅट आणि माझं पहिलं काम आहे की आम्ही सत्तेत नसताना जर रस्ता, गटारी, लाईट, पाण्याची सोय ह्या सगळ्या आम्ही काही गोष्टी करून घेऊ शकतोय. तर आता आम्हाला सत्तेत जाऊन आमचा पहिला राहिलेला आहे तो 7/12 राहिलेला आहे गौतम हाऊसिंग सोसायटीचा. बरीच लोकांची आता ह्या सत्ताधाऱ्यांनी आज करून देतो, उद्या करून देतो म्हणून आमचा 7/12 असाच लांबणीवर ठेवलेला आहे. तर आम्हाला सत्तेत जाऊन 7/12 पहिला करून घ्यायचा आहे. गोरगरिबांची कामं करायची आहेत आणि परत त्याच्यानंतर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान करून घ्यायची आहे. परत जो आता आम्ही उपोषण आंदोलन करून जो जागा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जी मागणी केलेली आहे, तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करायचा आहे. आणि हे काय आम्ही बाकीची कामं मुलांच्यासाठी जी काय आता विनयदादांनी सांगितलेली आहेत, ती आम्ही आमची कामं आमच्या मार्गानं चालूच ठेवणार आहे ती. त्याचं काही नाही. पण कसं आहे की आम्हाला सत्तेत म्हणजे जाण्याचं कारण एवढंच आहे की जी कामं आम्हाला आंदोलन करून किंवा उपोषण करून जी करून घ्यावी लागतात, तर ती कामं आता आम्हाला आष्टा नगरपालिकेत निवडणूक ह्या माध्यमातून जाऊन ती कामं आमच्या वार्डातील किंवा इतर वार्डातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्हाला पूर्णपणे पूर्ण करून घ्यायच्या आहेत. ही जी महत्त्वाची कामं जी आपली प्रलंबित राहिलेली आहेत, सत्ताधाऱ्यांनी आपली कामं जी अपुरी ठेवलेली आहेत, आपली कामं होना झाली आहेत. आम्ही बरेच पालकमंत्री असू दे किंवा अधिकारी असू देत, ह्या प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो तर आपली कामं झालेली नाहीत. तर आता लोकांना आम्हाला एवढंच सांगण्यात येते की जे आता आम्ही जे उभा राहिलोय, विनयदादा असू देत किंवा ह्यांच्या आम्ही सहकार्यातून उभा राहिलेलो आहे, तर त्यांचं बटन आहे, त्यांचं चिन्ह आहे क बशी आणि माझं बॅट आहे. तर आम्हाला जनतेनं प्रचंड बहुमताने निवडून द्या. आम्ही सत्तेत नसताना कामं केल्यात, तर आता इथून पुढेही तुमची आम्ही कामं करू अशी मी ग्वाही देतो.